या ठिकाणी जात पंचायत परंपरा आहे त्या आपण मोडीत काढल्या पाहिजे। काय तुमच्या समाजामध्ये नेमक्या प्रथा होत्या आणि त्याचा तुम्हाला कशा पद्धतीने त्रास झाला? माझं नाव मनीषा संतोष अटक, हे माझं माहेरचं नाव आहे। माझं सासरचं नाव मनीषा अहिरे। मी चित्रकथी समाजातून आहे, भटके विमुक्त जातीतून। बऱ्याच वर्षापासून म्हणजे परंपरेपासून आमच्या समाजात जात व्यवस्था किंवा जात पंचायत चालते। पंचांकडून निर्णय घेतले जातात। पंचांना जो योग्य वाटेल तोच निर्णय पंच देतात, ते कुणाची बाजू समजून घेत नाही। जे पंच लोकांच्या फेवरमधले असले त्यांच्याकडे निर्णय चांगला लागतो। गरिबांना यात खूप त्रास सहन करावा लागतो। माझ्या संदर्भात पण हेच झालं। माझे आईवडील अशिक्षित आणि खूप गरीब होते। मी सुद्धा गरिबीतून शिक्षण पूर्ण केलं। त्याच्यानंतर एक ठराविक वयात मुलीच्या लग्नाची घाई सुरू होते, तशी माझ्या बाबतीत पण झाली। पण मला मी ज्यावेळी 10 वर्षाची होते किंवा मग मी 4थीला असतानाची गोष्ट आहे ती, तर मला शरीरावर एक व्हाईट स्पॉट होते, सफेद डाग होते, व्हिटिलिगो त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये। तर पण ते समाजाच्या दृष्टीने ते कोड होते आणि समाजाचा गैरसमज म्हणा, अंधश्रद्धा म्हणा की अशी स्त्री जिला कोड आहे ही देवाला चालत नाही। आणि आपल्याला माहिती आहे सगळ्या ठिकाणी आपण जर देवाची पूजा जर म्हटली तर ते बाईनेच करायचा। उपवास पण बाईच धरते, स्त्रीच उपवास धरते, स्त्रीच तप करते। परिवारासाठी असू दे, स्वतःसाठी असू दे, नवऱ्यासाठी असू दे, तप हे फक्त स्त्रीच करते। त्याप्रमाणे जर देवाला कोड असलेली स्त्री चालणार नाही तर अशा स्त्रीसोबत लग्न का करायचं असं समाजाच्या लोकांचं म्हणणं होतं। मला स्थळ येत होते पण असे यायचे की ज्या विधुर माणसं, समजा त्याला 2-3 लेकरं 4-5 पोरं असणारे, गुंड पोरं, ज्याला कोणीच मुलगी देत नाही असे पोरं, अशा मुलांचे मला स्थळ यायचे। तर मी माझा त्यावेळेस विरोध असायचा की नाही माझं यात दोष नाही, मी जर मला डाग आहेत यात माझा काहीच दोष नाही आणि अशा पोरांसोबत मी का लग्न करू, तुम्ही मला चांगला मुलगा बघून माझं लग्न करून द्या ना, असं मी समाजाला किंवा माझ्या नातेवाईकांना वारंवार म्हणायचे। पण माझं कोणीच ऐकून घेत नव्हतं। तसंच मी गरिबीतून शिक्षण पूर्ण केलं। अहमदनगरला, अहिल्यानगरला मी शिक्षण घेतलं। त्यानंतर त्या दरम्यान माझ्या मिस्टरांशी ओळख झाली आणि आम्ही लग्न केलं। तर मी आंतरजातीय विवाह केला। हे आमच्या जात परंपरेला, जात पंचायतीला अजिबात आवडलेलं नाही। ते जाती बघून निर्णय देणाऱ्या लोकांना हे पटलं नाही आणि त्या अनुषंगाने त्यांनी खूप त्रास दिला मला, माझ्या कुटुंबांना खूप त्रास दिला। माझ्या आईवडिलांना 6 महिने जातीबाहेर काढलं। त्यासाठी मी प्रयत्न केले। माझ्या प्रयत्नाने त्यांच्याकडनं 51,000 रुपये दंड घेऊन त्यांना समाजात घेतलं, पण मला जाती बहिष्कृतच ठेवलं, मला समाजात घेतलं नाही। आणि असेच मी 6 वर्ष काढले। परंतु मी गेल्या 2-1.5 वर्ष झाले मी माझ्या प्रयत्नाने सरकारी नोकरी मिळवली आणि मला जात पंचायती विरोधात लढण्याचं माझ्यात सामर्थ्य आलं, हिंमत आली आणि मी चांदगुडे सरांची ओळख करून घेतली, त्यांची माहिती मिळवली, जे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आणि प्रणेते जात पंचायत मुठमाटीचे, त्यांची मी ओळख करून घेतली आणि त्यांना माझा विषय समजून सांगितला। आणि आज त्यांच्याच प्रयत्नाने, त्यांच्या सपोर्टने मी माझ्या समाजात प्रवेश करणार आहे आणि माझे समाजाचे लोक त्या प्रबोधनातून, सरांच्या सांगण्यानुसार प्रबोधनातून ते मला समाजात स्वीकारत आहेत। तर मला खूप छान वाटते की आता 6 वर्षानंतर मी माझ्या भावाच्या लग्नात माझं पाऊल पडणार आहे। गेल्या 6 वर्षापासून मी जाती बहिष्कृत होती। माझ्या परिवाराच्या सुखादुखात मला सहभागी येता होत नव्हतं। माझ्या एका भावाचं लग्न झालं, जात पंचायतीच्या दबावामुळे मी जाऊ शकले नाही। परंतु आता 26 फेब्रुवारीला माझ्या लहान भावाच्या, सगळ्यात लहान भावाचं लग्न आहे, जे की आमचं घरचं शेवटचं कार्य आहे आणि त्यात मला अनिसच्या पाठिंब्यामुळे जाता येणार आहे। तर मला खूप आनंद आहे या गोष्टीचा। पण मग तुमच्यासारख्या ज्या मुली आहेत ज्यांना बहिष्कृत केलं गेलं, अनेक लोक तुमच्या समाजाचे ज्यांना ह्या जात पंचायतीने बहिष्कृत केलं, त्यांना पुन्हा जातीमध्ये आणण्यासाठी तुम्ही आता पुढे प्रयत्न करणार का? आता तुमच्या तर ठीक आहे, तुम्ही आज तुम्हाला मान्यता मिळाली, पण तुमच्यासारखे अनेक जणी त्यांच्यासाठी काही प्रयत्न राहतील का? हो, नक्कीच। माझ्यासारखं जे मागं घडून चुकलेले ज्याही मुली आणि मुलं जाती बहिष्कृत आहेत त्यांनी हक्काने त्यांच्या आईवडिलांना भेटायचं आहे। मी असं म्हणेन त्यांना, जर काही त्रास झाला तर आपल्या पाठीशी चांगले लोक आहेत, आपल्या पाठीशी उभे राहणारे, आपली समिती असू द्या, अनिस वगैरे। तर मी सगळ्यांना म्हणेन की तुम्ही ना हक्काने जा तुमच्या आईवडिलांना भेटायला। यात काहीच आपण बेकायदेशीर नाही किंवा काही चुकीचं करत नाही, आपल्याला अधिकार आहे तो। आणि मी अशा लोकांसाठी प्रयत्न करेल आणि पुढं भविष्यात जर असं काही घडू नये यासाठी माझा प्रयत्न राहील। जो अन्याय माझ्यासोबत झाला तो दुसऱ्यांबद्दल मी होऊ देणार नाही, दुसऱ्यांना तो त्रास त्रास होऊ नये म्हणून मी प्रयत्न करणार आहे।
आणि माझा एक मेसेज असेल की मी इथपर्यंत आले ते फक्त शिक्षणामुळे. बरेच लोक परिस्थितीला हात टेकून आहे ना हार मानतात. मी हार नाही मानली. मी खूप बिकट परिस्थितीतून आज या स्टेजवर आहे. तर त्याला कारण फक्त आणि फक्त शिक्षण आहे. जर मी शिकले नसते तर मी इथपर्यंत माझा हक्क मी मिळवू शकले नसते. तर मी समाजाच्या सर्व मुलामुलींना हेच सांगेल की सगळं सोडून आधी शिक्षण घ्या. शिका आधी. शिकणं खूप महत्त्वाचं आहे. कठीण परिस्थिती सगळ्यांना असते पण त्यातून मार्ग काढायचा आपल्या हातात असतो. जसा मी काढला तसा तुम्ही पण मार्ग काढा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्याच्या वाचून कोणीच वंचित राहू नका. हा सगळ्यात मोठा पाऊल राहील समाज प्रबोधनाचा. शिक्षण हेच एक मोठं ध्येय ठेवून तुम्ही आधी शिका आणि मग पुढच्या गोष्टी जे तुम्हाला करायच्या त्या करा. जसं की मी आधी शिकले आणि मग काही महत्त्वाचे पाऊल मी उचलले. मी भावनेच्या भरात म्हणा किंवा काही अशी चुकीचे पाऊल उचलले नाही की माझ्या आईवडिलांना त्रास होईल. झाला त्रास तो माझ्या लग्नानंतरचा त्रास त्यांना जात पंचायतीमुळे झाला, जो की आज बरखास्त झालेली आहे. जाती अंतर्गत असलेला दहशतवाद मोडून काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं जात पंचायत मूठमाती अभियान हे राबवलं जात आहे. या अभियानांतर्गत आज चित्रगती समाजानं आपली जात पंचायत जी आहे ती रद्द करण्याचा निर्णय जो आहे, बरखास्त करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. नेमका हा निर्णय काय आहे आणि नेमकं ही काय प्रथा होती या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत जगदीश चित्रगते साहेब. स्वागत आहे तुमचं माय महानगरमध्ये. नेमका आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झाला आणि कशा पद्धतीची प्रथा जी होती ती समाजामध्ये पाळली जात होती? जात पंचायत मूठमाती अभियान आणि आम्ही ज्या संघटनेत सक्रियपणे काम करतो असं BS4 ज्या भटके विमुक्तांसाठी मोठ्या पूर्ण महाराष्ट्रभर काम करत असलेली संघटना, याच्या संयुक्त विद्यमानाने आज जी बैठक झाली, या बैठकीमध्ये जात पंचायत बरखास्त करणे, बालविवाह थांबणे आणि आंतरजातीय विवाहासाठी मान्यता देणे या संदर्भात आज या संयुक्त दोघी संघटनेच्या माध्यमातून आमच्या चित्रकथी समाजाला या ठिकाणी बोलवण्यात आलं. आणि या सगळ्या गोष्टीचं आम्ही अगोदरपासूनही समर्थन देत होतो आणि आताही आमचा पूर्ण समाज, आमचा चित्रकथी समाज या अभियानाला पूर्णपणे समर्थन देत आहे. आणि कायमस्वरूपी हा ज्या बालविवाह आहे हा बंद व्हायला पाहिजे, ज्या क्रूर प्रथा आहे ह्यासुद्धा बंद व्हायला पाहिजे आणि समाजात जे काही आंतरजातीय विवाहाविरोधात जे अभियान राबवलं जातं या अभियानाला तरी कुठेतरी मूठमाती मिळायला पाहिजे या विचाराने आज आम्ही या व्यासपीठावर जमलो आहोत. आणि आजपासून आम्ही या संपूर्ण आम्ही जे नवयुवक तरुण आहोत आम्ही ठरवलं आहे की आम्ही आमच्या समाजात अशा कोणत्याही प्रथेला मान्यता देणार नाही आणि कोणत्याही प्रथेला आम्ही पुढाकार देणार नाही आणि ह्या सगळ्या प्रथा आजपासून आम्ही या ठिकाणी बंद करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी मान्य करण्यासाठी सगळे युवक, नंदुरबार जिल्ह्याचे युवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संपूर्ण समाजाने याला पाठिंबा दिलेला आहे पूर्णपणे. बिलकुल. या मूठमाती अभियानाला आज जो हा कार्यक्रम घडला, या कार्यक्रमाला आमचा चित्रकथी समाज हा जवळजवळ 8 ते 9 जिल्ह्यात वास्तव्य करतो. आणि 8 ते 9 जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आमच्या युवकांचं जे काम चालू आहे, नक्कीच आम्हाला पूर्ण 100% खात्री आहे या आपल्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून का असेना, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून का असेना, आमचा मेसेज आमच्या समाज बांधवांपर्यंत जाईल आणि त्यांच्यामध्येही सुद्धा जनजागृती येईल आणि ह्या सगळ्या प्रथा आजपासून या ठिकाणी सगळ्या थांबतील असा पूर्णपणे विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे. पण समाजाला एकत्रित करून किंवा एखादी बैठक घेऊन या संदर्भातला जो प्रचार प्रसार आहे किंवा या निर्णयाची माहिती पोहोचवण्यासाठी काही विशेष प्रयत्न समाजाकडून केले जाणार आहेत? अगदी. या संदर्भात आज ही जी बैठक झाली, या बैठकीचा जो आम्हाला ज्या काही सूचना मिळाल्या मूठमाती अभियान याच्या माध्यमातून आणि आमच्या BS4च्या माध्यमातून ज्या काही सूचना मिळाल्या, आम्ही युवकांची एक बैठक घेणार आहोत, सगळ्यांना संबोधित करणार आहोत आणि या पूर्ण महाराष्ट्राभर ह्या गोष्टीचा निरोप, ह्या गोष्टीची सूचना आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या समाजाला एक पूर्ण राज्याची बैठक घेऊन आम्ही त्यांना ही सगळी सूचना कळवणार आहोत. आणि यापूर्वी ज्यांच्यावर या माध्यमातून कारवाई झाली किंवा बहिष्कृत केले गेले त्यांना पुन्हा समाजात घेण्याच्या दृष्टिकोनातून काही विशेष प्रयत्न राहतील? आमचा जो कार्यकाळ आहे, जो आजच्या तारखेचा आत्ताचा जो कार्यकाळ आहे, जी पिढी आमची काम करते आहे, जी जवळजवळ 15 वर्ष झाले आणि या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये एकही अशी क्रूर प्रथा आमच्याकडनं घडलेली नाही.
आंतरजातीय विवाहाला आम्ही कधीच विरोध केला नाही. जवळजवळ आमच्याकडे बरेच ठिकाणी आंतरजातीय विवाह झाले. बालविवाहासंदर्भात एक विशेष आपल्याला सांगू इच्छितो. आमचा समाज हा भटकंती करणारा समाज आहे आणि भटकंती करणारा समाज आपल्या जवान मुलींना कुठे घेऊन फिरावं याचा त्या ज्या अज्ञान लोक आहेत, जे सुशिक्षित नाही आहेत, ज्यांचं शिक्षणापासून जे वंचित आहेत, त्या लोकांना ते मनात एक भय ठेवून ते कुठेतरी लग्न 4-6 महिने अगोदर करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आम्ही नेहमी त्या गोष्टीची जनजागृती करतो आणि अशा ठिकाणी ज्या ज्या प्रथा अशा बालविवाह होत असतील त्या ठिकाणी आम्ही थांबवण्याचा जो आम्ही स्वतः आमची संघटना जाऊन त्या ठिकाणी कार्य करत असते. जात पंचायत मूठमाती अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत 17 जात पंचायती ज्या आहेत त्या बरखास्त करण्यात आलेल्या आहेत आणि या अभियानाचं जे काही सगळं यश आहे म्हणजे या अभियानाचे कार्यवाहक जे आहेत कृष्णा चांदगुडे सर यांनी राज्यभर फिरून या अनिष्ट प्रथा ज्या आहेत त्या बंद व्हाव्यात यासाठी विशेष असे प्रयत्न राज्यभर सुरू केलेले आहेत आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज चित्रकथी समाजानं देखील आपली जात पंचायत बरखास्त केलेली आहेत. नेमकं हे अभियान काय आहे आणि आज जो निर्णय झाला त्याबद्दल काय सांगा? खरं तर जात पंचायत ही संविधानविरोधी एक अन्यायकारी व्यवस्था आहे. ती लोकशाहीला कमकुवत करते. जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही याच्या विरोधात अभियान सुरू केलं आणि 2013पासून आत्तापर्यंत पंचायत सुसंवादाने आणि प्रबोधनाने आम्ही 17 जात पंचायती बरखास्त केलेल्या आहेत. आज 18वी जी जात पंचायत बरखास्त झाली ती चित्रकथी समाजाची जात पंचायत आम्ही या ठिकाणी बरखास्त करण्यात आली आहेत. याचं सर्व जे श्रेय आहे ते सर्वांना जातं ज्यांनी याच्यामध्ये जे सहभागी झाले त्यांना. तर मला असं वाटतं की यांनी जे निर्णय घेतले की आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली, बालविवाहाला बंद करण्यात येईल असं सांगितलं गेलं किंवा जात पंचायत बरखास्त करण्यात येईल असं सांगितलं गेलं, याचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. निश्चितपणे आपण बघितलं की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून जात पंचायत मूठमाती अभियानाअंतर्गत 18 जाती ज्या आहेत, जात पंचायती ज्या आहेत त्या बरखास्त करण्यात आल्या आणि एक समाजामध्ये सर्व धर्म समभावाच्या दृष्टिकोनातून सर्वांना समान वागणूक देण्याच्या दृष्टिकोनातून या अभियानाअंतर्गत विशेष प्रयत्न केले जात आहेत. चित्रकथी समाजाच्या जात पंचायतीद्वारे देखील या सर्व अभियानाला प्रतिसाद देत 5 मिनिटात लोक येतात आमच्या ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा या समाजामध्ये होत्या आणि त्या मध्ये थोडा त्यांना मी देतो पैसे करण्यासाठी तुम्हाला आल्यावर सगळे एक एकत्र. महत्त्वपूर्ण मी जरा कामात निर्णय येतं. आजच्या या बैठकीमध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. कॅमेरामन सांगून द्या त्यांना जरा फोन करून. माय महानगर, नाशिक.